काय भारी दिसतंय यार. देते म्हणलं आता दिला डॅश उलटी म्हणजे झाला होता चिंध्या आपल्या. जय शपथ गेलो की. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विक्रांत निकम ब्लॉग्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आत्ता सध्या मी आहे फलटणमध्ये आणि इथून चाललो आहे आपण आता आपल्या गावाला मिलिटरी ऑफिसिंग. तर मित्रांनो, आजचं वातावरण पण भारी झाले, पण सातारमध्ये पाऊस आहे. तर हे आत्ताचं वातावरण आहे. तिकडे बघू शकता ढग बी खतरनाक असं ढग आले आणि आपण आता निघणार आहोत. आपलं लगेज पॅक झालं आहे आणि आपल्याला दुसरी पण काम आहेत. आता हे पसारा पडला आहे, बघू नका. ती इथं बघा आपली साहित्य, इथं पेट्रोलच्या बाटल्या एमर्जन्सीसाठी ठेवलं, म्हणलं असावं आपलं. तर आपण आता निघतो आहे. आपलं मोठं ब्लॉगिंग करेनच थोडंफार. आणि आपला आजचा ब्लॉग हा मित्रांनो लाईक शेअर करायला विसरू नका. तर आपण आता निघूया तिथून, बाकीचं काय नाही. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं आता लगेज पॅक झालं. काय 2 दिवसाचंच आहे ते, फक्त एवढं काय नाही. चला निघूयात आता इथून. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तर मित्रांनो, आपण आता निघलोय इथून. आपल्याला आता डायरेक्ट जायचे घरी, आपल्या गावाला मिलिटरी ऑफिसिंग. आणि आज जायचं कारण हे तुम्हाला सांगतोच. तर आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. त्यामुळे आपल्याला सुट्टी आहे 2 दिवसाची, 15 आणि 16 तारखेला. आणि उद्या एक सुंदर अशी राईड करणार आहोत आपण. ती पण तुम्ही बघालच, तो ब्लॉग पडेलच. तर मित्रांनो, आता एकदम मस्त वाटतंय. भारी झालंय वातावरण, भारी आता सध्या ना. तातवड्याच्या घाटातनं जाणार आहोत ना सालपेच्या घाटातनं जाणार आहोत. आपण जाणार आहे आदरकीच्या घाटातून. तो छोटासा घाट आहे आणि आता रस्त्याचं काम झालंय मस्त असं, त्यामुळं तिकडून जायला जरा बरं पडेल. आणि तसंही सातारमध्ये थोडंसं काम आहे तहसीलदार ऑफिसला, ते पण करायचे. जाता जातात काय 5 मिनिटाचं काम आहे फक्त. जस्ट जायचंय, विचारायचंय आणि माघारी यायचे. त्यामुळे आपण आज इकडून जातोय. नाहीतर माझा प्रत्येकाचा रूट ताथवडा घाट, 1 नंबर असा रोड आहे. तर आज आपल्याला छोट्याशा कारणामुळं सुंदर असं लोकेशन आणि सुंदर असा नजारा आपल्याला स्किप करावा लागणार आहे. सो चालतंय, एवढं येताना यायला येईल त्या साईडनं. सातारमध्ये फोन केला होता, पण पाऊस आहे असं सांगण्यात आलं मला. बघू तरी आता. रेनकोट तर घेतलाय आपण सोबतीला असावं रेनकोट, कारण हे रायडिंग जॅकेट वगैरे भिजलं ना परत त्याला वाळायला वेळ जातो. मोळीगवाडी पास करून पुढं आलोय आणि इथं बघू शकताय पाऊस पडलाय. इकडं बघा, काय खतरनाक वाटतंय. असं उन्हाळ्याच्या टायमिंगला आल्यावर सगळं पांढरं खेड पडलेलं असतं, वाळून गेलेलं असतं. पण आता काय भारी दिसतंय यार. वातावरण मस्त आहे. आणि तिकडे बघा मित्रांनो, उद्या डोंगरावरती ढग उतरलंय. आता दिसते का नाही कॅमेऱ्यात काय माहित, पण जे माझ्या डोळ्यानं बघतोय ते कॅमेरा काय दाखवू शकणार नाही. पाहिजे असं तुम्हाला. मस्त वाटतंय यार. असं म्हणतात ना, घरी जायचं असेल ती मजा वेगळीच असते. घरी जातो आपण, भारी वाटतं खूप. एक दिवस असा असतो ती सुट्टी भेटती कामावरून घरी जायचं असतं. वा,
त्या फिलिंगच वेगळ्या असतात. जे घर गाव सोडून बाहेर असतात जॉबसाठी त्यांनाच ते समजू शकतं. एका दिवस आता आपल्याला 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे उद्याचा दिवस तर आपण फिरायला जाणार आहे. ते लोकेशन पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेलच. ज्यांनी ज्यांनी माझी इंस्टाची स्टोरी बघितली त्यांना समजलं असं. हनुमंतवाडी गाडी आता वॉश केल्याशिवाय नीट कळणार पण नाही. गाडी जेव्हा पण वॉश करन तेव्हा पाऊस पडणार, म्हणजे पडणार 100%. आताच नाही, प्रत्येक वेळेस आहे ते. जेव्हा पण मी चांगली चकचकीत गाडी ठेवून तेव्हा पाऊस पडलाच. मग चिखलानं बार चॉकलेटी तांबडी गाडी उठतात. आता रेनकोट तर घालायला लागल, कारण भिजलं तर लय विषय. हे बघा पॅन्टीवर पाणी उडायला लागतं. इथे थांबू, रेनकोट आणि कॅमेरा आपला बॅगेत ठेवतो आपला मस्त असं. ते जे भिजायची आपल्याला रिस्क परवडणार नाही. खूप वेळाच्या ब्रेक नंतर आपण परत कॅमेरा चालू केला आहे आणि आपण पोहोचलेलो आहोत खिंडवाडीमध्ये. तिथं पाऊस चालू झाला, तिथनं पाऊस चालूच होता. तहसीलदार ऑफिसला गेलं वगैरे, तिथलं बघितलं पण ते काय झालं नाही काम. आता म्हणलं जाता जाता कॅमेरा चालू करावा, पाऊस दिसत नाहीये. तर मित्रांनो आता एक नंबर वाटते. मागासपासून थांबलं होतं एका जाग्यावर, वैताग आला, कंटाळलो होतो. कसं वाटतंय मित्रांनो वातावरण? आणि इकडे बघू शकताय किती भारी दिसतंय. आले वाघ वस्ती. आपला नांदगाव रोड. चला पोचलोय आता आपण आपल्या वरती जाऊया. चिखल बघा, नुसतं चिखल बघा. आता ऑफ रोडिंग. आला बुकायला लगेच. काहीतरी दिसतंय म्हणणार. ही काळ काळ घातलंय. आता हे रायडिंग जॅकेट आहे, वरनं रेनकोट आहे, माग बॅग आहे. म्हणलं असं गटुळे बिटुळे काय आणले ना. जाऊ द्या ते. आता रोड असाच आहे, आपल्याला वरती पोचायचे म्हणल्यावरती अशाच कच्च्या रोडने जावं लागतं. आणि आपला डोंगर बघू शकताय किती जवळ आहे. कसं आहे, चिंध्या नुसता चिंध्या. चिखल ही मुसर आपल्याला जाऊन देते आत का नाही? देतय. आल्या आता माझा हृदय आलं होतं पार नारड्याला. म्हणलं आता दिला ढॅश उलटी, म्हणजे झाला होता चिंध्या आपल्या. डायरेक्ट मानपर्यंत दुखायला लागलं. म्हणलं आता इथे उराव बया. कधी काय सांगू शकत नाही बाबा मासरांचं. कधी झापकीने आडवे येतील,
कधी डायरेक्ट उराव येतील विश्वास नाही आपल्याला. ऐकू ओ पैसा आता पैसा गेला असतं चाक त्याच्या. आता ह्या पाण्यातनं गाडी पल्याड घालायची. ह्यात जर बंद पडली की गुडघाभर पाणी बुटात. तसंच होतं कारण त्यात त्या का जरा दगड जरी असेल ना कालमाडली की कालमाडली गाडी. मग ऑफ रोडिंग एक नंबर असतंय. या आता दगड बिगड पाणी पाऊस पडला असेल. मागच्या वेळेस आलं तेव्हा नव्हतं एवढं चिखल. आता परत चिखल झालाय. गाडी स्लिप व्हायला लागली. अरे बापरे. मित्रांनो आता एक्स्ट्रीम लेवलचं ऑफ रोडिंग बघा. नाही आता एवढं चिखल नाही. चिखल आहे पण आता ह्यातनं ट्रॅक्टर गेलाय. हाय 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 आयला वट वाघूळ पडली. या वट वाघूळच आहे. करंट लागून पडले बहुतेक. हिला टाकायला लागेल कुठेतरी. जाऊ दे बाबा. आणखी त्याचं काहीतरी असतं बाबा चावलं बिवलं तर. झोपलेली असायची आयुष्यपत भेलो की. म्हणलं इथे एक वट वाघूळ कुठनं आली. हे बघा आपलं खतरनाक असं ऑफ रोडिंग आहे. असल्यात ना आपली KTM ड्यूक जाती वरती. आता इथं चिखल करून ठेवला आहे सगळा. आता गाडी काय पळना माझी. इथनं आता फायनली पोचलो आपण वरती. हा